होशील ना बाळा बरी? डॉक्टर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. 4-5 दिवसापासून खूप ताप आहे हो हिला. तिचं ब्लड सर्क्युलेशन वाढले असं डॉक्टर म्हणाले आणि तिथे न्यूरोसर्जन सुद्धा नव्हते. पण तिथे आमच्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नव्हतं. मग परत घरी घेऊन आले. ताप बराच जास्त आहे आणि वीकनेस पण आला हिला. हिला लवकरात लवकर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं. त्याला असं घरी थांबून नाही चालणार, कारण असंच थांबलो तर अजून काहीतरी कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. आणि हो, खर्चाची पण तयारी ठेवा, पैसे जरा जास्त लागतील. लवकर निर्णय घ्या आणि काय ते ठरवा. ठीक आहे डॉक्टर. काळजी घ्या. आई, मी बरी होईल का ग? होशील ना बाळा? हॅलो. हा हा चंदूभाऊंच्या आरोग्य दूत सेवेचा नंबर आहे का? अहो माझी मुलगी फार आजारी आहे. तिला ना तात्काळ हॉस्पिटलला हलवावं लागणार आहे. तुमची काही मदत मिळू शकेल का? मिळेल हा मदत. बाळा, चंदूभाऊंच्या आरोग्य दूत सेवेच्या मदतीमुळे तू आज बरी होऊन घरी आलीयस. चंदूभाऊने फक्त आपल्या उपचारांचीच काळजी घेतली नाही, तर 15 दिवस ते आपल्या जेवणाचीही काळजी घेत होते आणि ते हॉस्पिटलमध्ये आपल्याला भेटायला सुद्धा आले होते. चंदूभाऊंचे आभार मानावे तितके कमीच आहे. अगदी देवासारखे धावून आले चंदूभाऊ. धन्यवाद चंदूभाऊ.